नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अगदी झटपट होणारी झणझणीत कुरकुरीत अशी आळू वडी कशी करायची ते बघणार। तर या ठिकाणी मी इथं सोलापुरी पद्धतीने करते, अगदी झटपट होणारी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथं 10 ते 12 आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर हे साईडला ठेवूया। त्याच्यानंतर ना इथं देठ काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे आळूचे पानाचे देठ काढून घ्यायचे सर्वात आधी। तर कधी पण आळूची पानं निवडताना नेहमी काळ्या देठाच्या पानाचाच वापर करायचा, जेणेकरून घशामध्ये खवखव होत नाही किंवा घसाही खराब होत नाहीये। तर अशा प्रकारे मी आळूच्या पानाचे देठ काढून घेते आणि त्याच्यानंतर वरच्या जे शिरा असतात तेही आता आपण काढून घेणार। तर अशा प्रकारे शिरा काढायचे, जेणेकरून थोडंसं सुद्धा आपल्याला घशामध्ये त्रास होणार नाहीये आणि आळू वडी पण व्यवस्थित अशी वळली जाईल। तर अशा प्रकारे शिरा काढून घ्यायचे। तर बघू शकता, तर सेम याच प्रकारे आपण सर्व पानांचे देठ आणि वरच्या शिरा काढून घेतलेले आहेत। तर बघू शकता, तर हे साईडला ठेवूया आणि त्याच्यानंतर मिक्सरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये टाकण्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर लसूण टाकूया। तर या ठिकाणी मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला, तुम्हाला हवा असेल तर लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल। तर हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसूण टाकूया आणि यामध्ये हिरवी मिरची टाकूया। अर्धा चमचा मीठ टाकला, जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल। जाडसर असं वाटण करून घेऊया। तर जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। तर आता आपण पीठ मिक्स करायला घेऊया। तर एक बाउल घेतलेला आहे, 10 ते 12 आळूचे पानं आहेत, त्याच्यासाठी मी इथं 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे जवळपास 125 ग्रॅम आहे। चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचा तीळ टाकत आहे, ज्वारी तीळ आहे। तुम्हाला हवं असेल तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त कमी करू शकता। त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकूया, चवीपुरती हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे मी। अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी ऍड करून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं जे रेग्युलर भजीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असं हे पीठ मिक्स करून घेणार आहोत। एकदम पातळ करायचं नाही किंवा अगदी घट्टही करायचं नाही, ज्या प्रकारे आपण रेग्युलर भजीसाठी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं। बघू शकता, अशा प्रकारे मी पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे। तर आता प्लेट घेतलेली आहे, याच्यावरती कधी पण आळूची पानं ठेवताना किंवा वडी करताना पान जे आहे ते कंपल्सरी उलट करूनच आपण याला पीठ लावायचंय। एकदम बघू शकता पीठ कशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे। जाड पण लावायचं नाही किंवा एकदम पातळ पण याला लावून घ्यायचं नाही, सर्व बाजूने समान असं पीठ लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी इथं चिंच किंवा लिंबाच्या पानाचा वापर केलेला नाही आहे। तर अशा प्रकारे लावून घेऊया। तुम्ही थोडंसं चिंच पाण्यामध्ये भिजू घालून वापरतात ते सुद्धा मिक्स केला तरीही चालेल किंवा अर्धा लिंबू पिळला तरीही चालेल, जेणेकरून घशामध्ये खवखव होणार नाहीये। तर या ठिकाणी ज्वारी पानं असल्यामुळे मी लिंबू किंवा चिंच दोन्हीचाही वापर केलेला नाहीये, कारण ऑलरेडी ज्वारी पानं होते त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे हे पीठ लावून घेणार आहोत। बघू शकता, अगदी झटपट होणारी आपली ही वडी आहे। तर खालच्या साईडने पण लावून घ्यायचंय, बघू शकता, जेणेकरून व्यवस्थित आतपर्यंत हे पीठ भरलं जाईल आणि आपली वडी व्यवस्थित फुगेल। तर लास्टच्या टोकालाही लावून ते दुमडून घेऊया। तर सेम याच प्रकारे आपण वड्या सर्व करून घेणार आहोत। तर ही वडी जी आहे ती मधून मी कापत आहे, कारण वडीचं पान जे आहे ते मोठं आहे त्याच्यामुळे कट केलेलं आहे। बघू शकता आतपर्यंत हे पीठ जे आहे ते भरलं गेलेलं आहे। तर सेम याच प्रकारे आता आपण सर्व वड्या जे ते करून घेणार आहोत। तर सर्व वड्या जे आहेत ते बेसन भरून झालेलं आहे, हे साईडला ठेवूया। तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल ओतलेलं आहे, साधारणतः 1 वाटी तेल आहे। चांगलं गरम कडकडीत होऊ द्यायचंय आणि गॅस बंद म्हणजे मीडियम वरती ठेवायचंय आणि हे वड्या जे आहेत ते 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरतीच आपल्याला हे वड्या तळून घ्यायचंय, जेणेकरून व्यवस्थित तळले जातील, थोडंसं सुद्धा कच्चे राहणार नाहीत। तर वड्या तळताना आपल्याला एकदम मंद आचेवरतीच हे वड्या तळून घ्यायचंय। तर बघू शकता कशा प्रकारे वड्या तळले गेल्यात। तर या ठिकाणी मी तळून घेत आहे, कारण सोलापूरला हे जे आळू वडी आहे ते तळून घेतले जातात। तुम्हाला हवं असेल तर आधी उकडून घेऊ शकता आणि नंतर थोडंसं तेलामध्ये
शालो फ्राय करून घेतला तरीही चालेल. तर बघू शकता लालसर असा रंग आलेला आहे. तर हे काढून घेऊया. या ठिकाणी मी इथं फक्त बेसनचा वापर केलाय. तुम्हाला हवा असेल तर 1-2 ते 3 चमचे तांदळाच्या पिठीचा वापर केला तरी चालेल, जेणेकरून अजून थोडासा कुरकुरीतपणा येईल. तर अशा प्रकारे सर्व आळूवडी मी तयार करून घेतलेले आहे, बघू शकता. तर अगदी झटपट होणारी सोलापुरी पद्धतीने, स्पेशल सोलापुरी स्टाईलने आपली आळूवडी झणझणीत अशी तयार आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तर बघू शकता आतपर्यंत बेसन व्यवस्थित असं भरलं गेलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.